विभीषण राज्याभिष चिंतन करीती झाला लक्ष्मण वानरगण समवेत तेवढे 3 तुकडेच आहेत. हा राहू द्या. या ठिकाणी प्रभू रामचंद्रजीची असणारी त्या ठिकाणी पूर्णपणे काय केली आज्ञा असणारी पूर्णपणे लक्ष्मणानं असणारी मान्य केली. राजा विभीषणाचा त्या ठिकाणी असणारा अभिषेक करण्याचा असणारा निर्णय घेतला आणि अभिषेक असणारा त्या ठिकाणी योगायोग चांगला आहे बरं का. आणि मी म्हणतो अन्नदात्याचं बी भाग्य उदयाला आल्यासारखं झालंय. विभीषणाचा राज्य अभिषेक आणि त्या अभिषेकामध्ये अन्नदान आहे का नाही. आता तुम्ही म्हणता असताल आतापर्यंत पंक्ती असणार त्या ठिकाणी तुम्ही कधी काय बोलला नाही तर आज का बोलायला लागलात. राज्य अभिषेक आला म्हणून बोललो. कारण राज्य अभिषेक आणि देवकार्य पूर्ण झालं की अन्नदानाला महत्व येतं. कुठलंही देवकार्य पूर्ण कारण देणे को अन्नदान लेने को हरिनाम और तरने को त्या ठिकाणी असणार तरने को लिंता और डुबने को अभिमान अशी त्या ठिकाणी अवस्था आहे. म्हणून सगळ्यात श्रेष्ठ अशा प्रकारचं कार्य त्या ठिकाणी विभीषणाचं करण्याचं असणाऱ्या या ठिकाणी पूर्णपणे लक्ष्मणाने योजना केली. राज्यपटाभिषि चिंतन सुग्रीवा समान विभीषणासी सिंहासन राम वरदान प्रयोगे. राज्याभिषेक करण्याचं कार्य लक्ष्मणने करत आहेत. प्रभू रामचंद्रजीच्या कृपेनं त्या ठिकाणी पूर्णपणे अंगदानं एका सिंहासनाची निर्मिती केलेली आहे. ठीक आहे नाही. अंगदाचा विचार केला तर अंगद काही साधा नाही. कलियुगातही ज्याचे अवतार झाले असा अंगद आहे. कारण देवाच्या अखंड संगतीमध्ये राहणारा अंगद आहे. त्रेतायुगामध्ये जर विचार केला तर त्रेतायुगामध्ये जो भक्त प्रल्हाद होता तोच क्रतायुगामध्ये जो प्रल्हाद होता तोच त्रेतायुगामध्ये असणारा अंगद झालेला आहे. द्वापार युगामध्ये तोच असणारा उद्धव आहे आणि कलियुगामध्ये तोच नामदेव आहे. अशी ज्याची परंपरा आहे तो अंगद नावाचा जो वीर आहे त्या वीरानं त्या ठिकाणी काय केलं सुंदर अशा प्रकारचं असणारं आयोजन केलं. सिंहासनाची निर्मिती केली आणि सिंहासन असणारा आदिश्वर विभीषण त्या ठिकाणी केला. विभीषण श्रीलंकादान श्रीरामे दिदले संतोषाना ते देखोनी वानरगण लादे पूर्ण रेखले. विभीषणाला असणारा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रजींनी लंका दान दिलेली आहे. ठीक आहे ना. दान त्या ठिकाणी दिल्याच्या नंतर पूर्णपणे असणारे प्रभू रामचंद्रजीला देखील आनंद झाला. वानरांना त्या ठिकाणी आनंद झाला. सर्व आनंदी आनंद असणारा त्या ठिकाणी पूर्णपणे व्यक्त करू लागलेले आहेत. कारण आनंद व्यक्त करायचा म्हणलं की तुमच्या आमच्या भानगडी जरा वेगळ्या आहे बरं का. एखादा राजा निवडून येऊ द्या त्यांचा आनंद व्यक्त करण्याचं ठिकाण वेगळं असते. पण आमच्या प्रभूजीचं असणारा त्या ठिकाणी आनंद व्यक्त करण्याचं एकच माध्यम आहे ते म्हणजे प्रभू रामचंद्रजीचं नामचिंतन. दुसरं काहीच नाही. त्यांना कुठला रस लागत नाही काही खायला लागत नाही काहीच लागत नाही. फक्त देवाचं नाम आहे की नाही. नामाशिवाय दुसरं काही नाही. कारण त्या ठिकाणी नामाचिंतनामध्ये जी आता आनंद आहे तो इतर ठिकाणी आनंद नाही. इतर ठिकाणचा आनंद संपणार आहे पण नामचिंतनाचा आनंद कधीही न संपणार आहे. त्या आनंदामध्ये सर्व वानर त्या ठिकाणी तल्लीन झाले. जय जयकाराचा गजर करीती झाले वानरवीर श्रीराम नामाचा उच्चार तेने अंबर गरजले. जय जयकार केला प्रभू राम नामाचा असणारा गजर केला आणि ग्रंथकर्ते नाथांनी वर्णन केलं तिथलं जे आकाश आहे ते आकाश दुमदुमून गेलं. आकाशापर्यंत आवाज जावा लागतो. आकाशापर्यंत आवाज कधी जातो सांगू का तुम्हाला. चलत चलत आलं म्हणून सांगून जातो. परावाणीच्या देटापासून घेतलेलं नामदेवाला असणारं त्या ठिकाणी आकाशापर्यंत जातं. आता कोणत्या आकाशापर्यंत सांगू का. या शरीरामध्ये आकाश नावाचं एक तत्व आहे. त्या आकाश नावाच्या तत्वामध्ये तो आवाज गुंगला पाहिजे. आणि तो आवाज कोणता गुंगतो. वाणीचे 4 प्रकार आहेत. परा नावाची वाणी ही बेंबीच्या देटापाशी आहे आणि तिथून देवाच्या नावाचं स्मरण आलं पाहिजे. ठीक आहे ना. भजन करत असताना सध्या गात असताना ज्यावेळेस गायचंय ना त्यावेळेस परा नावाच्या वाणीपासून तो आवाज काढावा लागतो तेव्हा सूर लागतो नाही तर सूर लागत नाही. वर बोललेली असणारी जी अवस्था आहे ना त्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी सूर लागत नाही. म्हणून सूर लावण्यासाठी परावाणीतून त्या ठिकाणी उच्चार करावा लागतो. तसं त्या ठिकाणी आकाश दुमदुमून गेलं. जिकडं बघावं तिकडं राम नामाचं स्मरण त्या ठिकाणी प्रतिध्वनी येऊ लागला. अशी अवस्था निर्माण झाली. श्रीराम निज भक्त कृपाळू श्रीराम शरणगत वत्साळू श्रीराम प्रेमळ प्रांजळू दीनदयाळ श्रीरामा. कारण राम हा कृपेचा कोवळा. राम कसा आहे हो. राम कृपेचा कोवळा प्रेमाचा पुतळा
अशी अवस्था त्या ठिकाणी पूर्णपणे असणारी कोणाची आहे? राम दिनाचा दयाळू. जे दिन आहेत ना त्या दिनावर दया करणारा राम आहे. राम असणारा त्या ठिकाणी काही लोक म्हणतात आम्हाला कुणीच नाही जगात, तुला कुणीच नसू दे, ज्याला कोणी नाही त्याचा वाली देव आहे. पूर्ण दिनावर दया करणारा असा असणारा प्रभू आणि तोही प्रांजळ बर का.